सुंदराने आणलेले कपडे पाहून वनिता आनंदाने हरपून गेली. ती लगबगीने जावयाच्या पाहुणचाराची तयारी करू लागली. सुंदरा देखील तिच्या मदतीसाठी पुढे सरसावली. सुंदराने वाटण करण्यासाठी कांदे, कोथिंबीर चिरायला घेतली. खोपटाबाहेर चूल पेटवली व त्यावर कढई ठेवून कांदा, खोबरे, लसूण, खडे मसाले चांगले खरपूस भाजून घेतले. पाट्यावर मस्त बारीक वाटण करून ते बाजूला ठेवलं. इतक्यात वसंत देखील आला. सुंदराने त्याच्याकडून मटणाची पिशवी घेऊन मटण शिजायला टाकले. वसंत खोपटाबाहेर येऊन बसला. वनिताला काय करू काय नको असं झालं होतं. वसंतला चहा पाणी देऊन ती बाहेर डोकावून आली. समोरून तुकाराम व शिरपा येताना पाहून त्याला हायसे वाटले. आत येताच तुकाराम हात जोडून नमस्कार करत आपल्या जावयाची विचारपूस केली. पाहुणं, कसं चाललाय संसार? आमची सुंदरी घरकाम नीट करते ना? तुकारामने विचारलं. छान चाललंय मामा, आणि सुंदरा सगळं काम व्यवस्थित करते. त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू असताना सुंदरा व वनिता स्वयंपाकाच्या तयारीत गुंतलेल्या होत्या. मटणाचा वास नाकात शिरताच शिरपा व तुकारामला दारूची तलफ आली. शिरपतीने तुकारामला हळूच खुणावले व तो वनिताला म्हणाला, आका, तुमचं होईपर्यंत आम्ही गणादादाकडे जाऊन येतो. वनिताने मान हलवताच तुकाराम व शिरपा गडबडीने उठले. वसंता, चल जरा पाय मोकळे करून येऊ, शिरपा वसंतला म्हणाला. तिघेजण तिथून उठले व विठ्ठल मंदिराला वळसा घालून गुत्त्याकडे चालू लागले. शिरपा, पाहुण्याला आत नग घेऊन जायला. पार्सल आण, आपण रुळाच्या कडेला झाडाखाली बसू. तुकाराम शिरपाच्या कानात कुजबुजला. वसंता, तुला चालेल का रे एखादी चपटी? शिरपाला माहीत असून सुद्धा मुद्दाम वसंतला विचारले. काका, हे राहू द्या. 100च्या 2 नोटा शिरपाच्या हातात देत वसंत म्हणाला. शिरपा आणि तुकारामने आत जाऊन दारूच्या 4 बाटल्या, उकडलेली अंडी, फरसाण आणले व ते रुळाच्या कडेला असलेल्या पिंपरीच्या झाडाखाली सावलीत जाऊन बसले. तुकारामने झाडामागे लपवलेले पाण्याचे कॅन काढले आणि रेल्वे स्टेशनवर असलेल्या नळावरून भरून आणले. तोपर्यंत शिरपाने इकडे तिकडे पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या कापून त्याचे ग्लास बनवले. आता तिघेही निवांत झाडाच्या गार सावलीत पीत बसले. थोडीशी तार आल्यावर तिघांच्या गप्पा सुरू झाल्या. वसंतने सुंदरा खेळणी विकून घर परपंच देखील अतिशय उत्तम चालवते हे सांगताच तुकारामचा ऊर अभिमानाने भरून आला. तासाभराने तिघेही तिथून उठले. आता तिघांनाही चांगलीच भूक लागली होती. हळूहळू चालत तिघे घरी आले. वनिताने त्यांना पाणी दिले. हात धुवून तिघे जेवायला बसले. बाजरीची भाकरी आणि मटणाचा झणझणीत रस्सा बघूनच त्यांची भूक अजूनच वाढली. मस्त पोटभर जेवण करून तिघेही खोपटाबाहेर सावलीला बसले. आतमध्ये भांडी आवरून वनिता व सुंदरा जेवायला बसल्या. बाहेर तुकारामने तंबाखूचा बटवा काढता शिरपाने त्याला थांबवले. तुका, आता इतकं चांगलं जेवण झालंय, तंबाखू नको पान खाऊ, असं म्हणून त्याने तुकारामला पान आणायला टपरीवर पाठवले. तुकाराम 5च मिनिटात पान घेऊन आला. तिघांनी मस्त पान खाल्ले व ते पान सगळं निवांत बसले. सुंदरा व वनिताचे जेवण आटोपले. वनिताने प्रेमाने आपल्या मुलीची चौकशी केली. तिच्या संसारात ती सुखी समाधानी असल्याचे ऐकताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. काही वेळाने शिरपा व तुकारामला पायजामा शर्ट व वनिताला साडी देऊन वसंत व सुंदराने तिघांच्या पायावर वाकत त्यांचा निरोप घेतला. सर्वांचाच आजचा दिवस छान आनंदात गेला होता. तुकाराम व वनिताला आपल्या मुलीची खुशाली समजली होती. जावई समजूतदार आहे हे कळाले होते, म्हणून दोघे प्रचंड आनंदात होते. सुंदरा देखील आपल्या आई बापाला भेटून खुश झाली होती. धारगावला परत येताच सुंदरी व वसंत आपल्या संसारात अडकले. दुसऱ्या दिवशी वसंत कामावर जाताच सुंदरा आपली खेळणी घेऊन सिग्नलला आली. दिवसामागून दिवस सरत होते. एक दिवस अचानक सिग्नलवर सुंदराला मळमळायला लागले. पोटात काही नसतानाही तिला कोरड्या उलट्या येऊ लागल्या. काही वेळानंतर झाडाच्या सावलीत बसून तिने आराम केला. पाणी पिले. तोंडावरून पाण्याचा हात फिरवला. तिला अचानक गरगरल्यासारखं होऊ लागलं. पोटात जणू भुकेने खड्डा पडल्यासारखे झाले. सुंदराने आदर्शासारखे 4 वडापाव खाल्ले. वडापाव खाऊन तिच्या पोटाला जरा आधार आला, पण तिला चक्कर येतच होती. ती कशीबशी चालत चालत खोपटाकडे आली. पंखा फुल स्पीडवर लावून चटई हांतरून अंगावर रग घेऊन ती गाढ झोपून गेली. संध्याकाळी वसंत कामावरून आला, तरीही सुंदराला त्याचे भान नव्हते. तोंडावरून रग आवळून घेऊन ती गाढ झोपली. वसंत तिला असं झोपलेलं बघून हबकून गेला. अचानक सुंदराला काय झालं असेल या विचाराने तो हवालदिल झाला. त्याने त्वरित शेजारी राहणाऱ्या रखमाच्या खोपटाकडे धाव घेतली. रखमा का, सुंदराला बरं वाटत नाही, ती नुसतीच पडून आहे, आपल्या डोळ्यातील आसवे लपवत वसंत म्हणाला. वसंतचे हे बोलणे ऐकून रखमा देखील टेन्शनमध्ये आली. तिने झटपट चालू केलेला स्टोव्ह बंद केला आणि तशीच गाऊनवर ती वसंतासोबत निघाली. घाबरू नकोस वसंता, आपण लगेच तिला दवाखान्यात नेऊ, तू नाक्यावर जाऊन रिक्षा बोलावून आण, चालता चालता रखमा म्हणाली. तसा सैराभैरा झालेला वसंत धावतच नाक्यावर रिक्षा बोलवायला निघाला. रखमा लगबगीने वसंतच्या खोपटाकडे आली. सुंदरा अजूनही रग पांघरून झोपली होती. सुंदरा, ए सुंदरा, उठतीस ना? रखमाने तिच्या डोक्याला हात लावून विचारले. सुंदराचे अंग गरम लागत होते. सुंदरा नुकतीच कणत होती. रखमाने तिला जरा उठून थोडे पाणी पाजले.
सुंदरा थोडीफार जागी झाली तोपर्यंत वसंत रिक्षा घेऊन आला. रखमा व वसंतने सुंदराला उठवून रिक्षात घातले. सुंदरा रिक्षात बसताच रिक्षा भरधाव वेगाने चौकातील डॉक्टर अश्विनी यांच्या क्लिनिककडे धावू लागली. रात्र अंधारून आली होती. डॉक्टर अश्विनी यांची अगदी 1-2 पेशंटच तपासायचे राहिले होते. तेवढ्यात त्यांच्या क्लिनिक पुढे रिक्षा थांबली. वसंत रिक्षा थांबताच तिरासारखा डॉक्टर अश्विनी यांच्या केबिनमध्ये शिरला. डॉक्टरीन बाई, माझ्या घरवालीची तब्येत लईच बिघडली, आधी तिला तपासा. डोळ्यातील पाणी शर्टच्या बाहेर पुसत वसंत म्हणाला. डॉक्टर अश्विनी देखील त्यांची तळमळ पाहताच लगबगीने बाहेर आल्या. वसंत त्यांना घेऊन रिक्षाजवळ आला. रिक्षामध्ये गलित गात्र होऊन सुंदरा मान मागे टाकून पडली होती. डॉक्टर अश्विनी यांनी तिची नाडी तपासली, छातीचे ठोके मोजले व त्या म्हणाल्या, यांना आत घेऊन या. रखमा व वसंतने तिला डॉक्टरांच्या केबिनमध्ये नेऊन बेडवर झोपवले. डॉक्टर अश्विनी यांनी सर्वांना बाहेर थांबायला सांगितले. त्या सुंदराला तपासू लागल्या. त्यांची तपासणी पूर्ण होताच त्या हसतमुखाने बाहेर आल्या. त्या बाहेर येताच वसंत हात जोडून लगबगीने त्यांच्या समोर आला. डॉक्टरीन बाई, काय झालंय माझ्या सुंदराला? अतिशय काळजीने वसंतने विचारले. अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. काळजीचं काही कारण नाही, फक्त दगदगी मिळताना अशक्तपणा आला आहे. मी सध्या सलाईन लावते, पण आता याच्या पुढे त्यांची दगदग होता कामा नाही. डॉक्टर अश्विनी हे म्हणताच वसंत सुरुवातीला काही समजलं नाही, पण रखमाने लाडाने त्याचा गालगुच्चा घेताच त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. एकाच वेळी डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू असलेला वसंत पाहतच राहावे इतका सुंदर दिसत होता. म्या बाव होणार आहे असं रस्त्यावरून ओरडत फिरावं असं त्याला वाटत होतं. त्याची ही अवस्था बघून रखमा तोंडाला पदर लावून खुदखुदून हसत होती.